दामजी सुभेदार आपली सगळी पेन्शन केवळ पुस्तकांच्या वरती खर्च करत होते, कारण पुस्तकावरची खर्च करणारी जी पेन्शन आहे त्या पेन्शन मधून सुद्धा पुस्तकांचा खर्च भागत नव्हता। तेव्हा आपल्या लग्न झालेल्या मुलीकडून एखादा दागिना उसनवार घ्यावा, तो दागिना सावकाराकडे घाण टाकावा, पण आपल्या मुलाला कुठल्याही प्रकारचं पुस्तक कमी पडू द्यायचं नाही, ही जी भावना पालकाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते तेव्हाच त्याच्यातून विद्यार्थी घडत असतो। माय बाप हो, जगामध्ये आज असंख्य बापांची संख्या आहे, तोच बाप जगातला श्रीमंत असतो ज्या बापाच्या मुलाची पावलं बापाच्या मनासारखी पडतात, मग त्याला राहायला घर नसलं तरी सुद्धा, आणि जगातला तोच बाप दरिद्र आहे ज्या बापाच्या मुलाची पावलं बापाच्या मनाविरोधी पडतात, मग त्याला राहायला राजमहल असला तरी सुद्धा जगातल्या श्रीमंत आणि दरिद्री बापांची संख्या त्याचं जर आपण पृथक्करण केला तर मला असं वाटतंय या देशाला बाबासाहेब नावाचा विद्यार्थी जर समजला तर हीच या देशाची सर्वोच्च साधना आहे। विद्यार्थी जेव्हा आपल्याला समजतील त्यावेळेला संविधान समजेल, त्यावेळेला बाबासाहेबांच्या विचाराची मूळ समजेल। मी इतकंच म्हणेन, डोक्यावरती ऊन झेलले दिली सावली आम्हाला कृतज्ञतेचा नमस्कार या पुण्यवंत महावृक्षाला, पुण्यवंत महावृक्षाला। जय हिंद, जय भारत।